ओरडती गुराढोरासारखी. एकदा तुम्ही येऊन बघा साहेब, काय करणार याच्यावर पर्याय पाहिजे ना, ठोस पाहिजे बरं खासदार साहेब. आता आम्हाला पर्याय आता आहे ना, खूप झाले. प्रवण क्षेत्र केलंय, प्रवण क्षेत्र काय करायचं त्या प्रवण क्षेत्राचं आम्हाला? हा, माणसाने जगायचंच नाही का? तुमच्या बिबट्यांना महत्व आहे, सर्वसामान्यांच्या जीवाला नाही. फॉरेस्ट खातं तुम्हाला 25 लाख 30 लाख देतं कधी माहिती का मेल्यानंतर, पण आधी एक पिंजरा लावायला. एक मिनिट ताई, हे सगळं आपण माझ्याशी बोलता आहात, यामध्ये आपण काय काय प्रयत्न करतो याची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण सातत्याने या गोष्टी मागे चाललेलो आहोत. तुमचा राग, तुमचा संताप, या सगळ्या गोष्टी मी समजू शकतो. आपण एक भावना लक्षात घ्या, यामध्ये वन विभागाच्या संदर्भामध्ये ज्या काही फॅसिलिटेशनच्या गोष्टी या सगळ्या आपण करतो. आतापर्यंत बिबट प्रजनन नियंत्रणाच्या संदर्भात कुठलीही पावलं उचलली नव्हती, ती आपण उचलली. घडलेली घटना दुर्दैवी आहे, 100% दुर्दैवी आहे. यामध्ये वन विभागाला ज्या काही सूचना द्यायच्या त्या 100% द्यायच्यात. पण तुम्ही आणि मी वेगळे आहोत अशा भावनेनं आपण कृपया माझ्याशी बोलू नका. ही एक महत्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट एक मिनिट आता तुमचं बोलणं ऐकून घेतलं. आता मी जे बोलतोय ते आपण शांतपणे ऐका. या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तुमच्या सोबत मी या लढ्यामध्ये उभा आहे. केवळ भावनिक होऊन चालणार नाही, एक भावनिक होऊन चालणार नाही. यामध्ये आपल्याला परमनंट सोल्युशनच्या दृष्टीने आपण पावलं टाकतोय. मी तुम्हाला म्हणालो की जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी आहे. ही घटना अतिशय वाईट घटना घडलेली आहे. हे झालेलं नुकसान काय ते वन विभागाकडून जे काही पैसे येतात त्यांनी भरून येता येणार नाही.